नमस्कार मंडळी, माझे काम संपलं आहे. चला सुरुवात करूया कामासाठी. हा आहे टीव्ही युनिट, आकर्षक आहे. दोन्ही कॉर्नर डाऊन केले आहे, जाता येता लागायला नको म्हणून. मस्तपैकी बॅक साईडला लावलं आहे फ्लुटेड पॅनल. हे PVC असते मटेरियल. दोन्ही बाजूला मायका लागला आहे, त्याच्यावर डिझाईन बिलिंग दिली आहे. चला, हे आहे छोटंसं क्रॉकरी युनिट. जागा कमी असल्या कारणामुळे छोटंसं ग्लास शेल आणि प्रोफाईल शटर. खाली स्टोरेज दिला आहे. चला समोर पाहू. त्यांच्याकडे जागा रिकामी होती बेसिनची, तर खाली त्यांना सामान ठेवायला जागा पाहिजे होती. छोटंसं बेसिन युनिट. चला, हा आहे बेडरूम. बेडरूम मध्ये छोटासा कॉर्नर होता, तिथे आम्ही त्यांना ड्रेसिंग सेट करून दिला. शटरला मिरर लावला आहे. साईड टेबल पूर्णपणे वॉल हँग आहे. या बेडच्या समोरचे त्यांचे स्टोरेज, स्लायडिंग वॉर्डरोब. पूर्ण ग्लॉसी मायका आहे, त्याच्यामुळे शाईन जास्त करत आहे. ड्रॉवर, 2 ड्रॉवर दिले आहे. छान डिझाईन दिली आहे वॉर्डरोब मध्ये. इथे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. हा ड्रॉवर दिसायला साधा दिसतो, पण हा हिडन ड्रॉवर आहे. लॉक उघडलं, हा निघाला शो ड्रॉवर. बंद केला लॉक, तर हा नाही निघत. हा आहे शो ड्रॉवर. छान तिकडे त्याच्या वर जिथे रिकामी जागा होती ते शटर बनवून दिले आहे. आणि हे त्यांना डिझाईन पाहिजे होती म्हणून हलकासा प्लाय लावून ग्राउंड दिला. आणि हा आहे साईड टेबल. पूर्णपणे वरती लोअर्स लावले आहे. हायड्रोलिक बेड. त्यांना खाली स्टोरेज दिला आहे. आणि बेडचे पण कॉर्नर राऊंड केले आहे, लागायला नको म्हणून. हा आहे सेकंड बेडरूम. इथे यांच्याकडे ड्रेसिंगला जागा नव्हती म्हणून वॉर्डरोब प्लस ड्रेसिंग हे एकातच केले आहे. आतमध्ये दिले आहे ड्रॉवर. आणि त्याच्या खाली आहे स्टोरेज. हे साईड टेबलला 2 ड्रॉवर आहे. असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कारागीरला सबस्क्राईब करा. हे स्टडी टेबल. जागा कमी असल्या कारणामुळे हा फोल्डिंग टॉप आहे. याला पण लोअर्स दिले आहे. मराठी कारागीर, आपल्या मराठी माणसाचे चॅनल. काही मदत लागली तर संपर्क करा. हा पण ड्रेसिंग आहे, ड्रेसिंग कम स्टोरेज आहे त्यांच्या. इथे पण सेम पॅटर्न. खाली जो साईड टेबल आणि त्या 2 ड्रॉवर. हा पण बेड फुल्ली हायड्रोलिक आहे. फुल्ली हायड्रोलिक बेड. ठीक आहे. याचे पण कॉर्नर राऊंड केले आहे, जाता लागायला नको म्हणून.